कोल्हापूर महानगरपालिकेच्या 8व्या सर्वसाधारण सभेची गोंधळातच सुरुवात झाली. काळंबावाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळं थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झालाय. दरम्यानच्या काळात भोगावती आणि पंचगंगा नदीतील पाणीसाठा कमी झाल्यानं शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा पंपिंग स्टेशन पाणी उपसा केंद्रातूनही पाणी उपसा बंद झाल्यानं शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं सभेच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी बाकं वाजवत आणि घोषणाबाजी करत प्रशासनाचं या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ सभागृहाचं कामकाज ठप्प झालं. आक्रमक झालेल्या सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. पाण्याची कमतरता भासणार हे माहीत असताना महानगरपालिका प्रशासनानं पाण्याच्या टँकरची सोय का केली नाही? अख्खा शहरात फक्त 2 टँकरनं पाणीपुरवठा सुरू असताना 10 टँकरनं पाणीपुरवठा सुरू असल्याची खोटी माहिती प्रशासन का देतंय, असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शहरातल्या प्रत्येक प्रभागात 2 अशा एकूण 40 टँकरची सोय करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी कोल्हापुरातील सर्व पाण्याचे स्रोत तात्काळ ताब्यात घ्या, असा सल्ला दिला. पाणी प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी नगरसेवक देखील आक्रमक झाले. कुणीही नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं महापौर रुपाराणी निकम आक्रमक झाल्या. त्यांनी सभा तहकूब करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आयुक्तांनी पाणी पुरवठ्याबाबतची सद्यस्थिती सभागृहात सांगितली. आज तात्काळ 20 टँकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देऊन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पाणी प्रश्नावर उद्या आढावा बैठक घेणार असल्याचं सांगितल्यानंतर पाणी प्रश्नावर पडदा पडला. यानंतर कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरू झाली. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा समित्यांच्या स्थापनेचा प्रस्ताव, KMT बसच्या एकदिवसीय पासच्या दरात सुधारणा, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव आणि विकास योजनेतील जमीन वापर बदलण्यासंबंधी विषयांचा समावेश होता. पुरवणी कार्यसूचीत 1 जुलैपासून पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव, ठोक मानधन कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मुद्दा, अनधिकृत बांधकामांवरील दंड कमी करण्याचा प्रस्ताव, गुंठेवारी नियमितीकरण तसंच शहरात प्रवेश करणाऱ्या बाहेरील वाहनांवर प्रवेश कर अथवा युजर फी आकारणीचा विषय असे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. सुरुवातीला आरोग्य विशेष समिती, पाणीपुरवठा विशेष समिती, प्राथमिक शिक्षण समिती आणि क्रीडा समिती या समित्यांसाठी सदस्यांची निवड करण्यात आली. आरोग्य समितीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका माधवी पाटील, सुरेखा ओटवकर, रेखा उगवे यांची, शिवसेना शिंदे गटाचे वैभव माने, मंगल साळोखे यांची, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्वाती येवलुजे, सचिन चौगले, दिलशाद सत्तार मुल्ला, रुपाली पोवार यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा विशेष समितीच्या सदस्यपदी भारतीय जनता पार्टीच्या माधुरी नकाते, दीपा काटकर, नीलांबरी साळोखे यांची, शिवसेना शिंदे गटाच्या संगीता सावंत, अजय इंगवले यांची, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विनय फाळके, अर्चना बिरांजे, स्वालिया बागवान, अर्जुन माने यांची निवड करण्यात आली. क्रीडा समितीच्या सदस्यपदी भारतीय जनता पार्टीचे विजयसिंह खाडे पाटील, विजय देसाई, प्रमोद देसाई, शिवसेना शिंदे गटाचे ऋतुराज क्षीरसागर, अश्किन अजरेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रशांत खेडकर, सचिन शेंडे, रोहित कवाळे, पुष्पा नरुटे यांची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षण समितीच्या सदस्यपदी भारतीय जनता पार्टीच्या पल्लवी देसाई, पूजा पोवार, माधवी भटकर यांची, शिवसेना शिंदे गटाच्या स्वरूप कदम, शीला सोनुले यांची, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जयश्री चव्हाण, स्वाती कांबळे, विनायक कारंडे आणि सुषमा जरग यांची निवड करण्यात आली. आजच्या महासभेत दैनिक साप्ताहिकांचे जाहिरात दर, टिंबर साठा परवाना रद्द करून सॉ मिलमध्ये वाढ करण्यास मंजुरी, बस सेवा दरवाढ, ठोक मानधन कर्मचारी कायमसेवेत समाविष्ट करून घेणे, पौडी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता आणि पात्रतेनुसार पदोन्नती देणं आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. तर महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी MH09 व्यतिरिक्त वाहनांना कर आकारणी प्रस्ताव मागं घेण्यात आला. आजच्या सभेत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, सुनील मोदी, प्रवीण सोनवणे, प्रतिज्ञा उत्तुरे, आदिल फरास, अनुराधा खेडकर, जयश्री चव्हाण यांनी विविध प्रश्न मांडले.